एका मुलासाठी मी माझं शिक्षण पण थांबवलं, घर पण सोडलं। तेव्हा डोक्यावर फक्त प्रेम आणि प्रेम आणि प्रेमच होतं, बाकी काही विषय नव्हता। मला त्या मुलाकडून त्रास होत होता। पप्पांना फोन केलेला, सांगितलं की तू आमच्यासाठी मेलीस। मला त्या कामामुळे माझं पोट भरते, त्यामुळे मी माझ्या कामाला जास्त प्राधान्य देते। जे होतं ते चांगल्यासाठी होतं, फक्त कमी येते मम्मी पप्पांचे, बाकी कोणाची नाही। माझी बोलायची कधी धाडस नाही झालं। मी नाही म्हणलं तर मी कमवून त्यांना घालू शकते, पण माझी इच्छा आहे ती। आज तुम्हाला मी माझी रिअल स्टोरी जी आहे, माझी पूर्ण जी गोष्ट आहे लाईफची, ते सगळं तुम्हाला सांगणार आहे। जे माणसांचा दृष्टिकोन आहे आता माझ्याकडे बघण्याचा, की ही डान्स करते, ही छपरी आहे असं वगैरे काही, तर मला वाटतंय थोडं काही ना तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल। वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल भावानो। तुम्हाला तर माहीतच आहे हा व्हिडिओ कशाबद्दलचा आहे। छकुलीच्या एका चुकीनं बदलली तिची पूर्ण जिंदगी। छकुलीची अशी कोणती चूक झाली की तिला आता भोगावा लागतोय पश्चाताप। तिची अशी कोणती चूक झाली ते कळण्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल तिचा पूर्ण व्हिडिओ। ती आहे याच्यानंतर। जास्त टाइम वाया न घालता आपण त्या व्हिडिओला चालू करू आणि तुम्ही एंड पर्यंत तुम्ही पहा भावांनो, तुम्हाला कळण्यात येईल की तिचं काय काय झाले, काय काय नाही, आणि ती कशी होती आता कशी आहे। चला भावांनो, जास्त टाइम न वाया घालता व्हिडिओ चालू करू। नमस्कार, मी DJ वैभवी, म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी छकुली। तर माझं पूर्ण नाव आहे वैभवी जितेंद्र कांबळे। माझा जन्म इस्लामपूरमध्ये झाला। मुंबईत आमचे पप्पा रिक्षा चालवायचे, मम्मी हॉस्पिटलमध्ये चहा विकायची, पाणी द्यायची, गरोदर महिला असतात त्यांना। नंतर तिथनं मी 10वी पास केली, कराडात आपल्या SGM ला ॲडमिशन घेतलं 11वीत। एका मुलासाठी मी माझं शिक्षण पण थांबवलं, घर पण सोडलं, सगळे नातेवाईक तुटले आणि अजूनही तुटलेले आहेत ते। इवन माझे मम्मी पप्पा मला बघतायत रोज, तरी पण बोलत नाही। ते बघून सुद्धा न बघितल्यागत करतात, अशा समोर असतात पण कधीच नाही ओळख, कधीच दाखवली नाही अजून सुद्धा। आता परवाचीच गोष्ट आहे, समोर आलेले, रिक्षात होते, मी पुढे होती माझ्या गाडीवर, तरीही तसंच कधीच नाही ओळख दाखवली। ते पप्पांना कधी मान्यच नव्हतं की बाहेर जायचं, लिपस्टिक लावायची, काजळ लावायचं, केस अशी बांधायची, फॅशन कधीच नाही, असं चाललंच नाही पप्पांना। तरी पण मी कॉलेजला जायची, हे सगळं बाहेर बाहेर करायची। मी घरी येताना सभ्य यायची। झालं कळलं घरात, पण असं वाटायला लागलं की बाहेर फ्रीडम आहे बाकीच्यांचं, बाहेर जायचा प्रयत्न केला। शेवटी अक्षरशः ज्या दिवशी मी घरातून बाहेर पडले त्या दिवशी पप्पा घरात होते। घरात जाताना मी विचारलं फक्त, पप्पा मी जाणार आहे, मला नाही राहायचं। पळून जाण्यापेक्षा मी सांगून गेलेली बरे। पप्पा म्हणले, बघ अजून पण विचार कर, एकदा तू मुलगा ओलांडला परत तुला घरात जागा नाही। तेव्हा डोक्यावर फक्त प्रेम आणि प्रेम आणि प्रेमच होतं, बाकी काही विषय नव्हता। हे माहीत नव्हतं की मी पुढे काय करणार आहे, कशी राहणार आहे। त्या मुलाकडे काही नव्हतं, तो मुलगा स्वतः घरातून बाहेर आलेला, त्याच्याकडे एक रुपया नव्हता, का घर नव्हतं, काहीच नव्हतं। मी आपल्या पप्पांना म्हणलं ठीक आहे मी जाणार आहे। पप्पा गेले रिक्षावर, मी घरात मम्मीने समजवलं, आजीनं समजवलं, आजीनं मारली त्यावेळेला पण तेव्हा डोक्यात तेच होतं, नाही घरातली मारतात, त्रास देतात, काय फ्रीडम नाही, काय नाही, बाहेर पडायचं। बाहेर पडलो, त्रास मागच्यांना झालाच सोडा घरातल्यांना, पण परत मी बाहेर घरातनं आल्यावर पप्पांना एक फोन केला की मी आले। पप्पा म्हणले ठीक आहे, ओके, गेल्यास ना सुखी राहा, एवढं फक्त म्हणले। तेव्हापासून अजूनही पप्पांचा माझा कॉल नाही, का भेट नाही, का काहीच नाही। घराच्या बाहेर पडल्यावर तेव्हा अक्षरशः ज्यूस पिऊन झोपलेलो आम्ही, आणि तेव्हा असं पण नव्हतं कोण हे ओळखते ते ओळखते। एक भूक होती पोटात, पैसे पाहिजे होते, गरज होती पैशाची म्हणून
थांब. सॉरी. आणि काय माहिती का, मध्ये माझी इतकी सिच्युएशन वाईट होती साऊंड लाईनमध्ये यायच्या आधी, खूप वाईट होती. इतकी वाईट होती की मी अक्षरशः मैत्रिणींच्या घरी जाऊन आठवडाभर राहून त्यांच्यात खाल्ले मी. तेव्हा एक असं वाटत होतं की कोणच नाही, कोणच नाही, पूर्ण मी एकटी पडलेली. आधी मी घरात एकटी झुरायची. मोबाईल पण माणूस किती वेळ बघणार ना, बघून बघून डोक्यावर परिणाम झालता माझं. थोडक्यात काम नाही, घरात नुसतं बसायचं. दोन वर्ष झाली मी आत्ता एकटी राहते. जास्त करून मी करडत नसतेच, बाहेरच असते असं शोवर वगैरे, त्यामुळे मन लागतं. जास्त काय असं वाटत नाही, पण येते आठवण दुसऱ्यांचे मम्मी पप्पा बघून, ते घरात राहतात ते बघून. तर मी एक असं वाटते की आता जी माझी प्रगती आहे ती कधी ना कधीतरी पप्पा बघतील आणि कधीतरी बोलतील स्वतः येऊन. मी मस्त बोलायला तयार आहे आता. मस्त वाटतं दिसले की जावावं, मिठी मारावी, बोलावं. मी रोज मनातल्या मनात सॉरी बोलते. असं समोर दिसलं तरी मी सॉरी बोलते. पहिला विषय काही ती चूक झालेली त्या मुलामुळे माझी, किंवा तो खूप आधीचा पास्ट होता, पण मी माझ्या मस्तीपायी हे केलं आणि मी भोगते. मी रोज भोगते ही गोष्ट. दिवस माझा छान जातो, पण जेव्हा रात्र होतं, जेव्हा घरात एकटी असेल, तेव्हा कुठे ना कुठेतरी वाटतं की घरात असावं. मला आधी तर काही येत नव्हतं. ऑपरेटिंग तो पेज बघितला की असं वाटलं ह्याच्यातले बटन आहेत, कसं आपल्याला एवढं सगळं समजणार. आणि मी कधी ते डोक्यात घेतलं बी नव्हतं मी ते शिकेन. तर परत मला ते आवड व्हायला लागली. मला ते बघून बघून समजायला लागलं की नाही, हे इकडं असेल तर हे इकडं सेम आलं पाहिजे. जे माणसांना वाटतं मी पूर्ण पेज सांभाळू शकत नाही, ऑपरेटिंग करू शकत नाही, सांभाळू शकते, कारण तेवढं तरी मला येते. जर पब्लिक एकदा नाचायला लागली तर त्यांना आपल्याला नाचवायचं आहे. ते एकदा जर ताल त्यांनी धरला तर आपण कुठलंही गाणं लावते. आता एखादं प्रेमाचं जरी गाणं लावलं, सायलेंट जरी ते असलं तरी पूर्ण नाचणार. एखादं त्याच्यात ब्रेकअप झालेलं असतं, नवीन असतं, ती मुलं सुद्धा इतकी चेकळून नाचतात की नाही, हे गाणं सोडले, आता जे गाणं आलं पाखरं आजाद केलं, हे गाणं मी मायकिंग करून सोडते की चला सोडून गेलेल्या पाखरासाठी एकदा हातवरती, असं मी ते मायकिंग करून गाणं सोडते अक्षरशः. मग तेव्हा तो रिस्पॉन्स भेटतो ना, तो बघण्यासारखा असतो. अक्षरशः सगळ्यांचे हातवरती पण असतात. आणि माझं एक वैशिष्ट्य आहे, साऊंड चालू झाला ना, माझे पाय शांत बसत नाही, मी आपोआप हालायला लागते, आपोआप डुलायला लागते. मग ते घराच्या बाहेर जरी साऊंड लावला असेल ना तरी माझा हात डान्स चालू असतो, असा विषय. ती हळूहळू बघून आहे ना ऑपरेटिंग मी शिकली. आणि बाकीच्या पब्लिकला नाही कळत. बाकीची पब्लिक फक्त एवढंच बघते, वैभव डान्स करते, वैभव एक्सप्रेशन देते, आणि त्याच्यात जास्त ट्रोल मलाच करतात की आधी छकुलीचा डान्स बंद करा, छकुलीचं बंद करा, हे ते. मी नाही लक्ष देत असल्या गोष्टींवर, कारण माझे फॅन क्लब किती आहे हे मला चांगलं माहिती. मला ऑपरेटिंग करू वाटलं मी ऑपरेटिंग करते, मला डान्स करू वाटलं मी डान्स करते. मी लोकांसाठी नाही करत आहे, मला आवड आहे, मी पूर्ण मला त्याच्यात रमून घेते एकदम. एवढंच फक्त डोक्यात असतं, मी फुल एन्जॉय करत असते माझा शो. काही लोक अशी कमेंट करतात की आता जो नवीन ट्रेंड निघलाय की हिचा व्हिडिओ पाहिला का, बायोत जावा व्हिडिओ भेटेल. व्हिडिओ तर काय नसतो, पण फक्त आपला फोटो आहे आणि ते वरती तेवढं लिहिलेलं आहे टायटल. तर ते विषय काय ते आहेत ना, ते त्यांचे फॉलोवर्स वाढायला, त्यांची आयडीची रीच जास्त व्हायला ते आपला फक्त वापर करतात. त्यांना सांगून पण काही उपयोग नाही आहे, कारण ते करतच राहणार. जेवढं आपण बोलन तेवढं ते जास्त करत राहणार आहेत. त्यामुळे त्यांना काही बोलायचंच नाही. त्रास होतो, जास्त त्रास होतो. तो जेवढा व्हिडिओ व्हायरल होईल ना तेवढं आपली माणसं पण आपल्याला पाठवतात की हा काय विषय, कारण हा कोणाला माहीत नसते जास्त करून. हे फक्त आपल्याला माहिती आहे की नाही हे ट्रेंडिंग आले, ते तेवढ्या पुरतं टाकतात. आपलंच नाही सगळ्यांचं टाकतात, हे पण बाकीच्यांना माहीत नाही आहे. बाकीच्यांना एवढंच दिसते की याला काही आमच्या माणसाचं केले, आणि आपण ॲक्शन घेऊन पण आपल्यालाच त्रास आहे, कारण आपण करून जास्त किती करणार ना. त्यामुळे त्यांना बोलून काय अर्थच नाही आहे.
त्याच्यातले 10% लोक इतकी मूर्ख आहेत ना की चांगला व्हिडिओ जरी मी आता टाकला त्या रील्सना एखादी कमेंट अशी वाईट येते ना, त्यामुळे अख्खा व्हिडिओ खराब होतो. जर मी करते, बघवत नसेल ना तर बघू नका. ती तिच्या मार्गाने चालले, मी कोणाचं काही घेऊन नाही चाललेलो. आणि आता काय नवीनच चाललंय, डायलॉग सोडायचं बंद करा, लेडीज ऑपरेटर डान्स बंद करा, फालतूपणा बंद करा, छपरी चाळ बंद करा. मला तर नाही वाटत मी काय छपरी चाळ करत्या. तेवढे माझे फॅन्स आहेत, लहान लहान मुलं आहेत, त्यांच्याबरोबर मी बोलते, हातबीत मिळवते, फोटो वगैरे देते, ते सगळं करते मी. पण असं मला नाही वाटत की मी फालतूगिरी काय करते. आणि ज्यांना वाटत असेल ते त्यांच्या नजरेत खोट आहे, त्यांना मी काही बोलू शकत नाही. ते त्यांचं काम आहे. जळणाऱ्यांमुळं आहे आपण जळणाऱ्यांमुळं. आता मुलांपेक्षा जास्त म्हणायला गेलं तर 50% तर मला जास्त सपोर्ट महिलांचाच आहे. DJ छकुलीच्या नावाचं जे श्रेय आहे ते फक्त पब्लिकला जाते. फॅन्स आहेत तर मी आहे थोडक्यात पब्लिकमुळं, आणि त्यांचं प्रेम मला असंच मिळावं असंही वाटतं आणि आहे. तसं मला त्यांचा भरपूर सपोर्ट आहे. मला या माझ्या व्यवसायाने वर आणले. मला अख्खा महाराष्ट्रात आता सध्या ओळखते, त्यामुळे मला माझा व्यवसाय इम्पॉर्टंट वाटतोय. तेव्हा ज्या वेळेस माझ्याकडे काही नव्हतं, जर मी माझ्या कामामुळे वर आली तर मी माझ्या कामाला जास्त प्राधान्य देते. कुठे ना कुठेतरी असं वाटते की मला त्या कामामुळे माझं पोट भरते आणि त्या कामामुळे मला अख्खा महाराष्ट्र ओळखतोय. त्यामुळे माझ्या कामाला जास्त प्राधान्य देते. मला घरी जाऊ पण वाटते. मी माझं करिअर तर नाही थांबवू शकत, कारण जे आता आहे ते माझं ह्याच्यामुळेच आहे. कारण जेव्हा कोण नव्हतं तेव्हा शो वगैरे होते मला. आता पैसा आहे, इज्जत आहे, अख्खा महाराष्ट्र